व्यतिरेक अलंकार बघणार आहोत. कोणता? व्यतिरेक अलंकार. तर व्यतिरेक अलंकार म्हणजे काय बघा, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे असे जेथे वर्णन केले जाते तेथे व्यतिरेक अलंकार होतो. उपमेय म्हटलेलं बघा, उपमेय हे उपमानापेक्षा श्रेष्ठ आहे. उपमेय म्हणजे काय सांगा? उपमेय म्हणजे मूळ वस्तू आणि त्याला जी दिली गेलेली उपमा आहे म्हणजे त्याला उपमान म्हणायचं, साम्य किंवा साधर्म्यता. बरोबर का? ठीक आहे. आता या उपमेय व्यतिरेक अलंकाराची उदाहरणं बघूया आपण. आणखी काही गोष्टी यामध्ये सांगितल्यात बघा. या अलंकारात उपमेयाचे म्हणजे मूळ वस्तूचे उपमानावर म्हणजे साम्यावर अधिक किंवा श्रेष्ठत्व असते. व्यतिरेक म्हणजेच काय? श्रेष्ठत्व किंवा अधिक लक्षात ठेवा. उपमेयाचे उत्कर्ष तर उपमानाचा अपकर्ष साधला जातो. उत्कर्ष याच्या विरुद्धार्थी शब्द आहे अपकर्ष. कोल्हापूर पोलीसला परवा परीक्षेला प्रश्न आला होता. उत्कर्षाच्या विरुद्धार्थी शब्द अपकर्ष लक्षात ठेवा. उपमेयाचा म्हणजे मूळ वस्तूचा उत्कर्ष होतो तर उपमानाचा काय होतो? अपकर्ष साधला जातो लक्षात ठेवा. म्हणजे याच्यावर याचं अधिक्य असतं लक्षात ठेवा. उपमेय हेच श्रेष्ठ, उपमान श्रेष्ठ नाही असा त्याचा अर्थ होतो बघा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, फडणवीसांच्या है ना, देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हणजे काय सांगा पटकन, लक्ष द्या इकडं. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा म्हणजे यामध्ये कोणाला कोणाची उपमा दिली रे? कोणाला कोणाची उपमा दिली सांगा? देवाच्या नावाला अमृताची उपमा दिलेली आहे, पण त्याच्यापेक्षा सुद्धा देवाचं नाव काय आहे? गोड आहे. म्हणजे मूळ वस्तू देवाचं नाव म्हणजे उपमेय मूळ वस्तू म्हणजे देवाचं नाव आणि त्याला दिली गेलेली उपमा म्हणजे अमृत. म्हणजे या अमृतापेक्षा सुद्धा देवाचं नाव काय आहे? गोड आहे. सांज खुले सोन्याहुनी पिवळे हे पडले ऊन. इथं कोणाला कोणाची उपमा दिली बघा. तुम्हाला संध्याकाळचं ऊन तुम्ही बघितलं असेल, सूर्यास्ताच्या वेळेचं असं पिवळसर असतं बघा. आणि ते पिवळसर सोनं जे पिवळसर जे ऊन जे आहे ते पिवळ्या सोन्यापेक्षा सुद्धा काय आहे? श्रेष्ठ आहे, ग्रेट आहे. म्हणजे काय म्हणले बघा, सांज खुले म्हणजे सांज खुललेली आहे, सांज संपलेली आहे आणि आता काय झालं? दिवस संपलेला आहे, सांज खुली झालेली आहे. सोन्याहून पिवळे हे पडले ऊन. संध्याकाळचं जे ऊन आहे ते सोन्यापेक्षा सुद्धा काय आहे? पिवळे आहे. म्हणजे कोणाला कोणाची उपमा दिलेली आहे? संध्याकाळच्या उन्हाला पिवळ्या सोन्याची उपमा दिलेली आहे. पण त्या पिवळ्या सोन्यापेक्षा सुद्धा संध्याकाळचं ऊन कसं आहे? श्रेष्ठ आहे. असा याचा काय होतो? अर्थ होतो बघा. तुझे मुख चंद्रापेक्षाही सुंदर आहे. पेक्षा मोठे, पेक्षा लहान व्यतिरेक अलंकारामध्ये म्हणजे तुझे मुख काय म्हणतो? तुझे मुख हे चंद्रापेक्षा सुद्धा सुंदर आहे. असं फाउंडेशन लावलेलं म्हणजे मुख हे मूळ वस्तू आहे. बरोबर का? याला कोणाची उपमा दिली? चंद्राची उपमा दिली. म्हणजे उपमानापेक्षा मूळ वस्तू म्हणजे उपमेय कसं आहे? कसं आहे? श्रेष्ठ आहे. येते का लक्षात? तेव्हा हा व्यतिरेक अलंकार होतो. संगे असता नाथ आपण प्रासादापेक्षाही प्रसन्न कानन. कानन म्हणजे काय रे? कानन म्हणजे काय? कानन म्हणजे जंगल. प्रासाद म्हणजे वाडा किंवा घर. प्रासाद म्हणजे वाडा किंवा घर आणि प्रसाद म्हणजे नैवेद्य, खाऊ, महाप्रसाद. बरोबर. संगे असता नाथा आपण. नाथा म्हणजे कोण? कोणाला नाथा म्हणूया? लाथा मारतो त्याला दारू पिऊन. नाथ म्हणजे नवरा, नाथ म्हणजे देव, नाथ म्हणजे पती, पाठ म्हणजे नाथ म्हणजे मालक ना, पालन पोषण करता. आणि याच्यापेक्षा काय म्हटलं बघा, संगे म्हणजे सोबत तुम्ही नाथा जेव्हा असता तेव्हा ही जी झोपडी आहे ती जंगलाहून काय म्हणले बघा, प्रासादापेक्षाही प्रसन्न कानन. कानन म्हणजे जंगल. या जंगलामध्ये पूर्वी कसं कुठे असं याच्या स्वरूपातच असायचं सगळं. बरं, ते जंगलात वगैरे मानव वस्ती करून राहायचा अशा पद्धतीने. म्हणजे हे कानन, हे जंगल जे आहे ते मला काय वाटायलंय? हे वैराग्य माळ जो आहे, जो विरान माळ जो आहे तो माळ कसा वाटायलाय? एखाद्या मोठ्या झोपडीपेक्षा किंवा एखाद्या राजवाड्यापेक्षा सुद्धा प्रसन्न वाटत आहे. म्हणजेच नाथाची सोबत याला कोणाची उपमा दिलेली आहे? प्रासादाची म्हणजे वाड्याची उपमा दिलेली आहे. त्या वाड्यापेक्षा सुद्धा कोण श्रेष्ठ आहे? नाथांची संगत श्रेष्ठ आहे. लक्षात आलं का? जसं घरात आपण गेल्यानंतर आपल्याला खूप छान वाटतं तसं त्याच्या संगतीने तिला काय वाटाले? खूप छान वाटाले, प्रसन्न वाटाले. येते लक्षात? व्यतिरेक अलंकार लक्षात ठेवा.
थोडंसं वैचित्र असतं किंवा वेगळं जे असतं तीच उदाहरणं आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. तू माऊलीहून मायाळ, चंद्राहुनी शीतळ, पाणी याहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. कोणाला म्हटलं हे? देवा तू आईपेक्षा सुद्धा कसा आहेस? मायाळू आहेस. हे बघून घे, वाक्य बघून घे बाळा. असा करून तू माऊलीहून मायाळ, चंद्राहुनी शीतळ, पाणी याहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. काल पीडीएफ टाकलेली आहे, वहीत लिहायला सांगितलंय, वहीत लिहिलं सुद्धा असेल. आणि काही जण नुसतेच दात काढतात, असंच करतात. काही जण असा आळत देतात, असं असायचं. काही जण तोंडाला हात लावून हसतात. असं मी म्हणतो कशाला? सरळ स्पष्टपणे असा. तू माऊलीहून मायाळ, चंद्राहुनी शीतळ, पाणी याहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. कोणाला म्हणतंय हे? देवा तू आईपेक्षा सुद्धा मायाळू आहेस, पाण्यापेक्षा सुद्धा पातळ आहेस, चंद्रापेक्षा सुद्धा शांत आणि शीतल आहेस. तुझ्या ठिकाणी प्रेमाचा कल्लोळ भरलेला आहे. म्हणजे इथं कोणाला कोणाची उपमा दिली रे? देवाला आईच्या माऊलीची उपमा दिली, मायेची उपमा दिली, चंद्राच्या शीतलतेची उपमा दिली, पाण्याच्या पातळतेची उपमा दिली, प्रेमाच्या कल्लोळाची उपमा दिली. म्हणजे हे सगळ्यांपेक्षा कोण श्रेष्ठ आहे? कोण श्रेष्ठ आहे? हु इज ग्रेट? गॉड. आता हे सांगायला मी म्हणते उत्तर आई. या सगळ्यांपेक्षा कोण आहे? आईपेक्षा सुद्धा ग्रेट आहे. मग ह्या सगळ्यांपेक्षा मध्ये कोण ग्रेट? आई मध्ये. अवघड आहे बाबा. हा, कर्ण उन्हा ठरावा इतका तो दानशूर होता सपन्या. कर्ण उन्हा म्हणजे कोण रे? कर्ण म्हणजे कोण? दानशूर व्यक्ती. कर्ण दानशूर होता बघा. उन्हा ठरावा इतका तो दानशूर होता म्हणजे कोण? म्हणजे इथं ज्या दानशूर व्यक्तीला कोणाची उपमा दिली आहे? कर्णाची उपमा दिली आहे. त्या कर्णापेक्षा सुद्धा तो दानशूर व्यक्ती, तो व्यक्ती काय आहे? श्रेष्ठ आहे. कर्ण उन्हा ठरावा इतका तो दानशूर होता. इथं लक्षात, कोणी दान धर्म केला असेल तर त्यांना हे लागू पडतं बघा. जाऊ दे पुढं. पुढचा अलंकार आहे स्वभावोक्ती अलंकार. स्वभावोक्ती म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचे, प्रसंगाचे, घटनेचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन करायचं, त्याला स्वभावोक्ती अलंकार म्हणायचं. आपण म्हणतो बघा, तुझा स्वभाव मला फार भावतो, आणि मग स्वाभाविक वर्णन माझं, तुझं स्वाभाविक वर्णन करायला मला फार आवडतं. इतकी स्तुती करू नको रे असं सांगता बघा मित्राला तुम्ही, है ना? मित्राची आपण स्तुती करतो, माझा मित्र असा आहे तसा आहे, त्याचं वर्तन मला खूप आवडतं, त्याचा स्वभाव मला खूप आवडतो. अरे स्वप्न्या सांगतोच की नाही तसं बघा. जेव्हा एखादा प्राणी, वस्तू, स्थळ वा प्रसंगाचे हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण. आता वैशिष्ट्यपूर्ण असा काय शब्द वापरला असेल? सरळ सरळ आपल्याला सांगता येते, पण वैशिष्ट्यपूर्ण कोणी सांगत नाही. तर ते वैशिष्ट्यपूर्ण असायला पाहिजे. वर्णन जेथे केले जाते ते स्वभावोक्ती अलंकार होते. ज्या काव्यपंक्तीत एखादी व्यक्ती किंवा प्राणी यांच्या स्वाभाविक स्थितीचे हुबेहूब वर्णन केलेले असते तेव्हा स्वभावोक्ती अलंकार. स्वभाव उक्ती, उक्ती म्हणजेच उक्ती. स्वभाव अधिक उक्ती बरोबर स्वभावोक्ती. कसा झाला स्वभावोक्ती शब्द माहितीये का तुम्हाला? कोणता संधी नियम असेल हा? संधीतल्या कोणत्या प्रकारात असेल? शिकवले तुम्हाला मी याच्या आधी. सांगा, संधीतल्या कोणत्या प्रकारामध्ये झाला माहितीये? हा, विसर्ग. विसर्ग संधीमध्ये नाही रे, गुणादेश मध्ये बघा. स्वभाव, हा, स्वभाव अधिक उक्ती, स्वभाव अधिक उक्ती. इथं अंतिम ध्वनी काय रे? अ. इथं काय? उ आहे. अ किंवा आ यांच्या पुढे आपण एक नियम घेतला होता बघा. गुणादेश मधला बहुतेक मला वाटते दुसरा गुणादेश. पहिला दीर्घादेश, दुसरा गुणादेश, तिसरा यनादेश, चौथा अयादी आदेश, असं काय ऊर्ध्वादेश आहे काय मध्ये 5 आदेश आहे. त्यातला बघा अ किंवा आ यांच्या पुढे उ किंवा उ आल्यास त्या दोन ऐवजी ओझेवाला ओ होतो, असा नियम झालेला आहे का आपल्याला? म्हणजे बघा अ किंवा आ यांच्या पुढे काय आलेला आहे? उ आलेला आहे, त्यांचा काय होतो? ओझेवाला ओ होतो. आले लक्षात? आता कोण कोण निघून गेलं बघा. हा निघून गेलेला आहे, यातला अ निघून गेला. स्वभाव अर्धा पडला बघा. स्वभाव व मधला व जो आहे तो अर्धा पडला, आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे कोण राहिलेला आहे? ती राहिलेला आहे बघा. उ निघून गेलाय, यातला अ निघून गेलेला आहे, पण हा अ व अर्धा राहिला. आता हा ओझेवाला ओ म्हणजे किती काने किती मात्रे? एक काना एक मात्रा. कोणाला देऊया? वला. म्हणजे कसं होणार बघा? वला एक काना एक मात्रा म्हणजे कसं होणार? स्वभावोक्ती. येते लक्षात? स्वभाव अधिक उक्ती.
म्हणजेच उक्ती म्हणजे काय? बोलणे. उक्ती म्हणजे बोलणे, स्वभाव म्हणजे वर्तन, हुबेहूब वर्तन. याचं लक्षात असू हे समजलं? हा ठीक आहे, चला पुढे. आता उदाहरणार्थ बघा, गणपत वाणी विडी पिताना चावायचा नुसतीच काढी आणि म्हणायचा मनाशी चुकी ह्या जागेवर बागीन वाढी. आणखी पुढे काय म्हणतो बघा, मिचकावून मग उजवा डोळा आणि उडवी डावी भोई असं हिरकावून ती तशीच मी काय लावणी सम्राट मला कसं जमेल, नाही जमत मग हिरकावून ती अशीच द्यायचा लकेरे बेचो जैसे गवई. म्हणजे गाणे गाणारा एखादा व्यक्ती जो असतो त्या गाण्यातले भाव दर्शवण्यासाठी तसे जे हावभाव करतात तशा पद्धतीने. म्हणजे हा गणपत वाणी, वाणी त्याचा आडनाव आहे असं धरूया. गणपत नावाचा माणूस आहे. गणपत वाणी काय करायचा हे चिकटवलेलं आहे. गणपत वाणी विडी पिताना, तो विडी पिताना नुसतीच काढी चावायचा आणि मग त्या जागेवर बसून जे काही म्हणायचा ते सगळं असं आहे बघा. कसा डोळा उडवायचा, कशी भुवई उडवायची, ते सगळं याच्यात दिलेलं आहे. म्हणजे त्याच्या स्वभावाचं वर्तन, त्याच्या स्वभावाचं वर्णन कुठे केलेलं आहे? हुबेहूब वैशिष्ट्यपूर्ण केलेलं आहे. सगळं गणपत वाणी बिडी पितो, काढी चावतो आणि असं म्हणतो. असं म्हटलं असतं कसं वाटलं असतं? चांगलं वाटलं नसतं, बरोबर ना? नीट सांगा, बरोबर आहे ना? चांगलं वाटलं असतं नसतं, चांगलं वाटलं बघा. पुढचं उदाहरण बघा, मातीत पसरले ते अतिरम्य पंख केले वरी उदर पांडुर निष्कलंक चंचू तशीच उघडी पद लांबविले निष्प्राण देह पडला श्रमही निमाडे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, हा पांडुर पक्षी मरून पडलेला आहे. त्याचं हुबेहूब पण वैशिष्ट्यपूर्ण वर्णन इथं स्वभाव अलंकाराने केलेलं आहे. पांडुर पक्षी कसा मरून पडलाय? आपण म्हणलं असतं पांडुर पक्षी मरून पडलाय, संपला असता विषय, खचकलाय, गचकलाय. पण इथं कसं सांगितलं बघा, मातीत पसरले ते अतिरम्य पंख केले वरी उदर, उदर मीन्स केले वरी उदर पांडुर निष्कलंक. तो निष्कलंक होता, त्याने कुणाचं वाईट केलं होतं का? त्याला कुठला डाग होता का? नाही. त्याने कुणाचंही काही वाईट केलं होतं, त्याला कुणाचंही काही गोडा आलोच नव्हतं, कुणाचं काही वाईट केलं नव्हतं. तो निष्कलंक होता. चंचू तशीच उघडी, चंचू मीन्स दुसरी वेलांटी चंचू म्हणजे चोच, पहिली वेलांटी चंचू म्हणजे निष्णात. मास्टर ऑफ आर्ट्स, मास्टर ऑफ सायन्स, मास्टर ऑफ वेलांटी कुठे आहे? अरे उकार, दुसरा उकार, माफ करा, वेलांटी म्हणतो. दुसरा उकार म्हणजे चोच आणि पहिला उकार म्हणजे काय? निष्णात किंवा ज्ञानी, हुशार. लक्षात ठेवा. म्हणजे मास्टर ऑफ आर्ट्स म्हणजे निष्णात. बॅचलर ऑफ आर्ट्स म्हणजे काय? बॅचलर ऑफ आर्ट्स जे बॅचलर आहे ना त्यांना निष्णात म्हणत नाही. जे मास्टर असतात, मास्टर ऑफ आर्ट्स, मास्टर ऑफ सायन्स, MSc, मास्टर ऑफ सायन्स, MSc, मास्टर ऑफ, त्यांना निष्णात म्हणायचं. पहिला उकार लक्षात ठेवा. म्हणजेच काय? जास्त शिकलेला, जास्त ज्ञानी असं. चंचू तशीच उघडी पद लांबविले. व्हॉट इज मीन बाय पद? पाय. आणखी काय? शब्द, बरोबर आहे का? पद लांबविले निष्प्राण देह पडला. आता त्यात प्राण आहे का? नाही. निष्प्राण देह म्हणजे निष्प्राण देह पडला श्रमही निमाले. त्याचं जे काय आयुष्यात त्यानं जे काही मिळवलं होतं ते सगळं आता निवडलेलं आहे, सगळं आता विरून गेलेलं आहे. असं म्हणजे हुबेहूब पण कसं केलं बघा, वैशिष्ट्यपूर्ण वर्णन इथं केलेलं आहे. आईला तटावर, पहिल्या तटावर हिरवळी हिरवाळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटा मधून, बेटा बेटातून झऱ्याचं वर्णन केलेलं बघा. आईला तटावरून पहिलं तटावरून म्हणलेलं आहे. डोंगरातून झरा वाहत आहे, एवढं म्हणलं असतं कसं वाटलं असतं? डोंगरातून झरा वाहतो, संपला असता विषय. पण यानं काय म्हणले बघा, आईला तटावर, पहिलं तटावर हिरवाळी, हिरवळी, हिरवळी आहे, वळी आहे, हिरवळी घेऊन निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून. म्हणजे जे हे आहेत, हिरवळ जे आहे, झाडे झुडपे आहेत, त्याचाही रंग तो धारण करतोय आणि वरच्या आकाशाचा रंग सुद्धा तो काय करतो? धारण करतो. निळा सुद्धा आणि हिरवा सुद्धा, हे दोन्ही मिळून झऱ्याचा आकार असतो. झऱ्याच्या पाण्याचा रंग असा दिसतो बघा. भिंत कचली कलथून खांब गेला, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा, तिच्या कौलारी बसून पारवा तो भिन्न निरस एकांत गीत गातो. पारवा नावाची कविता आहे आणि या पारवा नावाच्या कवितेमध्ये त्याचं निरस खिन्न अवस्थेतलं त्याचं ते घर होतं ते काय झालेलं आहे? नष्ट केले. तुम्ही काय करता बघा, पक्ष्यांची जे हे असतात घरट, ते काढून आणता तुमच्या सुखासाठी, आहे ना, चांगल्या दिसायसाठी. घराच्या शेजारी बांधता. आमच्या घराजवळ पक्षी येऊ दे, देखळं येतोय. तेवढं पुण्य मी केले का? लक्षात ठेवायचं. त्याचं घरट काढून आणायचं आणि आपल्या घरट्यासमोर अडकवायचं. असं होईल का रे? तो येईल का? नाही. त्याचं घरट जंगलात, त्याचा अधिवास जंगलात. तुम्ही तर गावामध्ये होईल का? तो येईल का? नाही. चुकून एखादा पक्षी येतो, लक्षात. लालची पक्षी येतो चुकून,
याच्याकडे, नाहीतर बाकीचे पक्षी तुमचे येत नाहीत बघा. कुणाचे घरटे काढून आणून बांधू नका, त्यांचे हे होते, उद्ध्वस्त होते सगळे. कारण त्यांचा जाण्याचा मार्ग एकच असतो, ठरलेला असतो. आणि तिथं घरटं दिसलं नाही ना की ते हे होतात, विद्वीन होतात. कारण काडी काडी जमवून ते घरटं बांधावं लागते, लक्षात घ्या. वडिलांना विचारा घर बांधताना किती त्रास होतो. तुम्ही अजून बांधले का? काय बांधले तुम्ही? काहीच नाही, साधी पेंडी बांधाय नाही अजून, बरोबर आहे ना, वाड्याची. त्यामुळे तसं काय करू नका. म्हणजे ह्या विद्विग्न अवस्थेत पडलेल्या त्या पारव्याचं काय केलेलं आहे बघा, इथं वर्णन आहे. भिंत कचली कोलतून खांब गेला जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा. ती जी धर्मशाळा जी आहे ती धर्मशाळा काय झालेली आहे बघा, तिचं खांब पडलेला आहे, ती खचलेली आहे, जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा. तिचं सुद्धा वर्णन बघा. म्हणजे तो पारवा कुठे बसलेला आहे? एका पडक्या धर्मशाळेवर बसलेला आहे. आणि तो त्याचं एकांत म्हणजे शेवटी एकटाच, एकांत न लाता आहे, शेवटी अंत आहे ना, शेवटी एकटाच बसलेला. तो निरस गीत गात आहे त्याच्या आयुष्याचं. त्या आयुष्यात रस नाही आहे, त्या गीतात मध्ये रस नाही आहे, तो त्यामध्ये गातोय. लक्षात आलं? एका जुन्या पडक्या भिंतीवर पारवा गीत गातोय. कसं वाटतंय? एका जुन्या पडक्या धर्मशाळेवर बसून पारवा गीत गात आहे. कसं वाटतंय बघा? चांगलं वाटतंय का? नाही. पण इथं बघा, भिंत खचली कलथून खांब गेला जुनी पडकी उद्ध्वस्त धर्मशाळा. तिच्या कौलारी बसून पारवा तो भिन्न निरस एकांत गीत गात आहे. आलं लक्षात? जाऊया पुढं. चला आता पुढचा कोणता अलंकार आहे बघा. पुढचा विरोधाभास. विरोधाभास मीन्स विरोधाचा आभास केलेला आहे, पण प्रत्यक्षात तसा विरोध नसतो बाळांनो. एखाद्या वाक्यात अथवा काव्यात दिसायला वरवरचा विरोध दर्शवलेला असतो, परंतु प्रत्यक्षात किंवा वास्तविक तसा विरोध नसतो, तेव्हा त्यास विरोधाभास अलंकार असे म्हणतात. विरोधाभास अलंकारात विरुद्ध गोष्टी एकत्र आल्यामुळे विरोधाचा आभास निर्माण होतो. दोन विरुद्ध गोष्टी इथे एकत्र येतात. मरणाच्या विरुद्ध जगणं, बरोबर, रात्रीच्या विरुद्ध दिवस, तसं गरीबच्या विरुद्ध श्रीमंत, अंध असणं आणि डोळस असणं, अंधाच्या विरुद्ध दृष्टी म्हणजे डोळस. लक्षात घ्या. असं इथं बघा, जरी आंधळी मी तुला पाहते, असं होईल का रे? नाही, हा विरोधाभास अलंकार आहे. आंधळ असल्यावर पाहता येईल का? नाही. तरी सुद्धा जरी आंधळी मी तुला पाहते, ही विरोधाभास अलंकार आहे. रमेश खरोखर गोड कारले खातो, असं होईल? कारलं गोड असतं का रे? कारलं कडू असतं. दोन विरोधाभासातल्या गोष्टी एकत्र आलेल्या आहेत. वियोगार्थ मिलन होते हा नियम जगाचा. व्हॉट इज मीन बाय मिलन? पहिली वेलांटी मिलन म्हणजे काय आणि दुसरी वेलांटी मिलन म्हणजे काय? दुसरी वेलांटी मिलन म्हणजे मिटणे, ब्रेकअप. पहिली वेलांटी मिलन म्हणजे भेट. लक्षात ठेवा, हे लिहून ठेवा. पहिली वेलांटी मिलन म्हणजे भेट. पहिल्यांदा पहिली वेलांटी पहिल्यांदा भेटतय आणि मग काहीतरी मध्ये गचकलं, मध्ये काहीतरी इसकटलं. दुसरी वेलांटी दुसऱ्यांदा काय होतंय? मिटतय. मिलन म्हणजे मिटणे. पहिल्यांदा पहिली वेलांटी पहिली वेलांटी प्याचप आणि दुसरी वेलांटी दूध रट्टप. डिस्टर्ब असं झालंय कधी? नाही. ठीक आहे. वियोगार्थ मिलन. वियोग म्हणजे काय? दुरावा, ब्रेकअप. वियोगार्थ मिलन होते, असं होईल का? ती दोघं आता विलग झालेली आहेत, ब्रेकअप झालेले आहेत, त्यात भेटतील, असं होईल? शक्य आहे का? लाचार म्हणायचं मग तसं? हे फक्त काव्यापुरतं असते, तसं कधी होणार नाही. होईल तसं? नाही. चला पुढे. विरोधाचा आभास. बघा पुढं, सर्वजण बोलू लागले की कोणीच ऐकत नाही. सर्वच जण आहे बघा, सर्व जबा झालेला आहे. जब्या कुठला याच्यातला? सर्वच जण आहे तिथं. मी तर जबा कसं झालं? जब्या कुठल्या पिक्चर मधला जब्या? सर्वजण बोलू लागले की कोणीच ऐकत नाही. बरोबर आहे की नाही? सगळेच बोलायला लागले की कोण ऐकणार? सगळे विरोधाचा आभास आहे. जो पडेल तो चढेल. अरे आपण म्हणतो बघा, पडत पडत काय करा, सावधा स्वतःला. पडत पडत काय करा, माहिती चढत राहा. म्हणजे पडल्यानंतर चढणार आहे का तो? होणार का तसं? हे लक्ष द्या, लय कळते तुम्हाला. पुढचं बघा, मऊ मेनाहुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास बेदवायचे. आम्ही विष्णूचे जो हे आहेत, सेवक जे आहोत, विष्णूचे दास जो आहोत, तो मऊ मेनाहून आहोत. आता एवढं असतात, चुकलं तर पडतं एवढं आहे बघा. मऊ मेनाहुनी
आम्ही विष्णुदास, विष्णूचे दास जे आहेत, आम्ही विष्णूचे सेवक जे आहोत ते मऊ मेनावून आहोत आणि कठीण वज्रास भिदू असे. असं होईल का? वज्र म्हणजे काय रे? हा, स्टार गुटका काय? वज्र म्हणजे काय? पाषाण. वज्र म्हणजे हिरा. वज्र म्हणजे वीज. वज्र म्हणजे चुना. अशा हिऱ्यासारख्या पाषाणाला दगडाला भेटतील नाही. ही विरोधाचा आभास आहे. मरणात खरोखर जग जगते. असं होईल? मरणात खरोखर जग जगते. मरणात जग जगते. विरोधाचा आभास. वास्तविक तसा विरोध नसतो पण आभास असतो. कारण का बघा, आपण रोजच मरत असतो, आपण रोजच जगत असतो. बरोबर आहे ना? आपण वाढदिवस साजरा करतो कशासाठी माहित आहे? इतके दिवस मेलो आपण म्हणून. या दिवशी मी जिवंत आहे म्हणून मी वाढदिवस साजरा करतो. लक्षात करा. परमेश्वराचे किंवा निसर्गाचे, विधात्याचे, निर्मात्याचे आभार, आई वडिलांचे आभार, मित्रपरिवाराचे आभार, ज्यांनी घडवलं त्यांचा आभार, बरं का, ज्यांनी मदत केली त्यांचा आभार, आणि मी अजून पण जिवंत आहे म्हणून आपण वाढदिवस साजरी करत असतो. बघा, बाकी काय नाही. दीप प्रज्वलित करायचे असते, दीप प्रज्वलित करून ठेवायचे असते, हे फुकून येते म्हणजे लवकर जाऊ दे, है ना? आजच्या दिवशी फुकायची नसते. ते सगळं पाश्चात्यांचं अनुकरण करायला तुम्ही वेगळं करा. दीप प्रज्वलित करायचे असते. लक्षात. ते दिवा जाळून ठेवायचा. आता तर लई फॅशनच आलेली आहे. आलेली की नाही? ते फुकलं की परत आणि प्रज्वलित होते. म्हणजे सारखा पुनर्जन्म. मॅजिक. अरे तू जन्माला आलास, मॅजिक घेऊन आलास, है ना? सपने तसं करायचं नाही आणि विपर्यासानं जगायचं नाही. वाढदिवस साजरा करताय, आनंद उत्सव असतो तो. उगाच त्याच्यामध्ये विपर्यास करायचा नाही, त्याच्यामध्ये दुष्कृत्य करायचं नाही. उगाच कुठं तो चेहऱ्याला ती क्रीम लाव, एवढा घ्यायचा हात, कुठला घाण येणार त्याला चालायचं, कुठं कुठं हात लावते, केक भरवते. तसलं काही करायचं नाही. विरोधाचा आभास करायचा नाही. ठीक आहे. पुढे बघा. स्वतःसाठी जगलास तर मेलास, दुसऱ्यासाठी, दुसऱ्यासाठी नाही तर दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. हे असं का रे? स्वतःसाठी जगला तर मरतय का माणूस? नाही. दुसऱ्यासाठी जगला तर जगतय असं? मग काय? विरोधाचा आभास आहे तो. स्वतःसाठी जगलास तर म्हणजे काय? काही लोक असे असतात की फक्त स्वतःच तेवढंच बघतात, स्वार्थी असतात. फक्त दुसऱ्याला काडी मात्र मदत करायची नाही, दुसऱ्याला ओझं वाहून जाग्यात जायचं नाही, कुणाच्या हातावर पाणी घालायचं नाही, काहीच नाही, कुठल्या कार्यक्रमाला जायचं नाही, एकल कोंड. मग तो जेव्हा आजारी पडतो किंवा त्याला जेव्हा खरंच माणसांची गरज असते तेव्हा मात्र कोणी येत नाही. गल्लीतली माणसं म्हणतात बघा, जाऊ तिकडं, एकल कोंड आहे ते, छान नाही, कधी आमच्या कामाला आले का ते, त्याच्या कामाला जायला, जाऊ दे, मरू दे एकटंच. मग ते शेवटी एकटंच मरते बघा, दार लावून. कळत पण नाही. 5व्या 6व्या दिवशी वास आल्यावर लोकांना कळते. म्हणजे स्वतःसाठी जगलास आणि दुसऱ्यासाठी जगलास तर जगलास. लक्षात ठेवा. दुसऱ्यासाठी इतकंही जगायचं नाही. हे सरांनी सांगितलंय, दुसऱ्यासाठी जगा. आतापासून सुरुवात करशील, रोज मरशीला. मग आता ते दिवस राहिलेले नाहीत. लक्षात. आता आधी स्वार्थी बनायचा, आधी स्वार्थी बनायचा आणि मग जगाचं. आधी स्वतःच बघायचं, आधी माझी पोस्ट कशी निघल, स्वार्थ साधायचं पहिल्यांदा. माझं कसं भलं होईल. मी पूर्वी म्हणायचो, देवा सर्वांचं भलं कर, नंतर माझं कर. देव म्हणला, तथास्तु. काहीच नाही. मग लक्षात घ्या, मी असं म्हणलं असतो, देवा आधी माझं भलं कर, मग सर्वांचं कर. देव तथास्तु म्हणला असता. लक्षात ठेवा, नियती तथास्तु म्हणते बाळांनो. जसं आपण म्हणाल तसं. आता म्हणायचं, देवा आधी माझी पोस्ट निघू दे, मग बाकीच्यांची निघू दे. प्रत्येकानं म्हणा, प्रत्येकानं म्हणायचं. काय म्हणायचं, देवा आधी माझी पोस्ट निघू दे, मग सर्वांची निघू दे. बरोबर आहे की नाही? हा. आणि मी एवढंच म्हणणार की देवा आधी माझं भलं कर, मग सगळ्यांचं कर. एवढंच म्हणणार आहे. देव तथास्तु म्हणेल की नाही? तुम्ही पण तसंच करा. हा, काय ते आता पुढचा अलंकार आहे बघा. करायचं बाळांनो. आता दुसऱ्यासाठी जगायचं दिवस राहिलं नाही. लक्षात ठेवा. बरेच बघितलेलं आहे मी, आयुष्यात भोगलेलं आहे, बघितलेलं आहे. पुढे बघा. चेतना गुणोक्ती अलंकार. चेतना गुणोक्ती म्हणजे काय रे? चेतन म्हणजे सजीव थोडक्यात. बघा, निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून ती मनुष्याप्रमाणे वागतात किंवा कृती करतात असे जेथे वर्णन केले जाते तेथे चेतना गुणोक्ती अलंकार. निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना केलेली असते आणि तशी जेव्हा वर्णन केलं जातं तेव्हा ती चेतना गुणोक्ती अलंकार होतो. उदाहरणार्थ बघा, कसा म्हणून दाखवाय का ना, कसं काय आवाज आहे बघा.
है ना. चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा घंट घरी काही गेल्या फुले ना. चाफा बोले ना, गेले आंब्याच्या बनी. मला वाटते लता मंगेशकरनी गाणं गायलेलं आहे, खूप छान. आणि माझा आवाज काय लता मंगेशकर सारखा नाही, मला लता मंगेशकर सारखं गाता येत नाही आणि त्यांना माझ्यासारखं गाता येत नव्हतं. एवढा आमच्या दोघांचा फरक होता. ठीक आहे. चाफा बोले ना, चाफा चाले ना. चाफा बोलेल का रे? नाही. चाफा चालेल? चाफा खंत केली तरी फुलेल? नाही आहे. आता घरचं ही उद्विग्न अवस्था, घरचं विफलतेचं जीवन ती चाफ्यासमोर मांडते. कवी जे कवी आहे ती काय करते, त्याच्या समोर मांडते. बघा कवी इथं बघा. कुटुंब वत्सल इथे फणसा, इंदिरा संतांची कविता ही. कुटुंब वत्सल इथे फणसा, कटी खांद्यावर घेऊन बाळे, कथिते त्याला कुशल मुलांचे. कथिते आहे त्याला, कथिते त्याला व्याला झाले ते तर त्याला करा. कथिते त्याला कुशल मुलांचे, गंगा जळीचे बेत आगळे. संस्कृत असल्यामुळे इथं लळा पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी पाहिजे. कुटुंब वत्सल इथे फणसा म्हणजे फणस तुम्ही बघितलेला आहे बघा. मोठा फणस असतो आणि त्याची बाळं छोटी छोटी असतात, छोटे छोटे फणस असतात. एक मोठा फणस. आणि मग इंदिरा संत त्या झाडाजवळ गेलेले आहे आणि त्याला सांगायला लागले की तुझं जसं आयुष्य आहे, तुझं जसं विश्व आहे, तसंच माझ्या घरचं सुद्धा आहे. मी आहे, माझी पिलावळ असतात, माझ्या कटी खांद्यावरती लोळतात, हसतात, खेळतात, बागडतात, है ना. अशा पद्धतीनं म्हणजे निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करायची आणि मग त्याच्या पद्धतीनं वर्णन करायचं, तेव्हा त्याला चेतना गुणोक्ती अलंकार म्हणायचे. इथे लक्षात. पुढे बघा. डोकी अलगद घडे उचलती, काळोखाच्या उशीवरून. म्हणजे काय बघा, आपण जसं उशीवरून उठतो डोकं, तसं घर सूर्य जेव्हा उगवायला लागतो, दिवस उगवायला लागतो, तेव्हा हळूहळू घर काय करतात बघा, डोकीवर काढतात की नाही काळोखाच्या उशीवरून. अंधार असतो ना, मग सूर्य उगवायला लागलाय की पहिल्यांदा काय दिसतंय, अंगण दिसतंय का, घराचं छत. डोकी अलगद घरे उचलती, घराचं डोकं, घराचं छत दिसतं बघा काळोखाच्या उशीवरून. आला हा दारी उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे देईल जाते त्याला. वसंत ऋतूत काय होतं रे, वृक्षांना पालवी फुलते, बरोबर आहे का. आला हा वसंत दारी उभा वसंत फेरीवाला. जसं फेरीवाला येतो आणि मग सगळं आपल्याला ते जे काय आणलेलं आहे ते सगळं वाटतो, तसं वसंत ऋतूमध्ये हे सगळं काय होतंय, असं दुसऱ्यांना वाटण्यासाठी ते झाडं वृक्ष काय करतात, आपली पालवी फुटून घेतात बघा. असं आहे ते. आला दारी वसंत उभा, उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावरी सौद्याचे. म्हणजे त्याच्या अंगा खांद्यावर काय असतंय, ते फुलं येतात ना अंगा खांद्यावर झाडांच्या. जेईल ज्याचे त्याला, ज्याचा आहे त्याला देऊन टाकतो. उकडलेली अंडी बटाटे पुलाव रसा खाऊन रस्ता तृप्त झाला. कुणाच तरी गाडी ओलांडलेली असेल हो ना, असं. उकडलेली अंडी बटाटे पुलाव रसा खाऊन रस्ता तृप्त झाला. कुणाच तरी गाडी ओलांडलेली आहे आणि मग सगळं जे आहे, उकडलेली अंडी असतील, बटाटा असतील, पुलाव असतील, ते रस्त्यावर पडलेलं आहे आणि त्या रस्त्याने खाल्लेलं आहे. आणि कवी काय म्हणतोय, काय म्हणतोय, निसर्ग तो खाईल का, नाही. त्याने ते वर्णन केले तशा प्रकारे. ती टेकडी मान उंच करून माझ्याकडे पाहत आहे. आपल्याला वाटतं बघा टेकडी ती आपल्याकडे मान उंच करून बघाली काय, अरे स्वप्न्यो बरोबर आवाज देते की काय असं वाटतंय बघा. मंगल मंगल गीत म्हणे अस्फुट रजनी मुखपणे. रजनी म्हणजे काय रे, रजनी म्हणजे रात्र. अस्फुट रजनी मंगल मंगल गीत म्हणे म्हणजे रात्री. ही रात्र काय करते, चांगलं चांगलं खूप खूप छान छान गाणं मुखपणे गाणंच गाते असं वाटते बघा. रात्र कशी असते, शांत असते. दिवस कालवा ढीग कालवा आहे ना. नित्याचेच दुःख होणे उषागती बसलेले, तोच औचित आले सुख ठोठावीत दार. रोजच दुःख आहे बघा आयुष्यामध्ये. आपण उठलो ना की एक पहिलं काय दुःख असते माहिती आहे का, कालचा दिवस आपल्या आयुष्यातून निघून गेला है ना, हे पहिल्यांदा दुःख असतं. आणि दुसरं लगेच सुख, दुसऱ्या क्षणी आपल्याला आठवते अरे आजचा दिवस मी आहे, म्हणून तुम्ही पाया पडता है की नाही. तुम्ही पाया पडत नाही, तुम्ही पहिल्यांदा मोबाईल हातात एवढं यांना सुख आहे ना, किंवा मोबाईल कुठं आहे ते बघता है की नाही. पाया पडायचं सोडून, हे दोन्ही हात जोडायचं सोडून, एका हातात मोबाईल दुसऱ्या हातात तांदूळ पाकडता. उठल्या उठल्या है की नाही, लय आलेला असते तरी पण असं
असं चालू असतं आणि मग आजाराला सामोरे जाते. तसं काय करायचं नाही तर काय पळून जात नाही कुठे. आणखी एक फॅड आले, दुसऱ्याकडे मोबाईल असून चालत नाही. लय वाईट हो. काय खोट आहे मॅडम? तुमचा फोन माझ्याकडे असेल ना, तुमचा अशी कायली होत्या, किंवा माझा फोन दुसऱ्याकडे असेल तर माझी कायली होत्या. असं का ते? असं का म्हणतोय मी? एवढं काय गुपित असतं त्याच्यात? काय रे? परवा एकाचा फोन घेतला, अहो झालं का नाही? अरे थांब 2 मिनिटं. 2 मिनिटं पण बोलत नव्हतो, तरी पण झालं का? 3 वेळा विचारलं तरी 2 मिनिटं. हे बाबा म्हणलं लँडलाईन वर न करतो मी. तिथं सगळे दारं बंद असतात, टेन्शनच नाही कोणी. झालं का म्हणायचं? एवढं काय म्हणतोय मी? एवढं काय त्याच्यामध्ये? असं का असेल? म्हणजे तुम्ही माणसांपेक्षा त्याला प्रिय मानलेला आहे. होत आहे का बघा? तसं करू नका बाळांनो. त्याच्याकडे एवढं लक्ष देऊ नका, नाहीतर मग आयुष्य हरवून जाईल. भविष्य तर तुमचं चिंतातूर आहेच. भविष्य नेमके काय आहे कळतच नाही का? कळतंय काय? भविष्य वाढून ठेवले. भविष्यात जागा सुटतील का नाही माहितीये? काय आहे का? आपलं भविष्य आधांतरी आहे. आणि उगाच आपण नको असलेल्या गोष्टींना जास्त प्राधान्य द्यायला लागले. नको असलेल्या गोष्टीकडे आपण आकर्षित व्हायला लागले. तसं नका करू. जे आहे ते स्वीकारा. आलं का लक्षात? एवढं त्रास करून घेऊ नका. आणि संकट भरपूर येणार आहेत, खूप त्रास होणार आहे. सुख पाहता जवा एवढे, दुःख पर्वत एवढे. आहे की नाही? तुकाराम महाराज म्हणतात सुख एवढंच आहे बाळांनो, आणि पर्वत एवढं दुःख आहे. या सगळ्या दुःखाला आपण पेलणार कसं? जरा काय झालं की घेतली दोरी, खच्चा. जरा काय झालं की टेरेसवर गेलं, खच्चा. जरा काय झालं की गाडी खाली गेलं, बॉटल घेतय. म्हणतो कशाला मी म्हणतो? आहे की नाही? जगून बघा, मरून बघू नका. तिसऱ्या दिवशी विसरतात, तिसऱ्या पण नाही, 3ऱ्या मिनिटाला माणसं विसरतात. लक्षात? तुम्ही मेल्याने कुणाला फरक पडत नाही, मी मेल्याने कुणाला फरक पडणार नाही. लक्षात ठेवा. 3ऱ्या मिनिटाला म्हणालोय मी. का माहितीये का? इकडं बाप मेलाय आणि इकडं पोरग फोन लावत बसले. कशाला म्हणतोय दुसरी मेल्यात? दुसरी माणसं सांगतात की सांगणाऱ्याला? कशाला म्हणतोय मी? तुम्ही मेल्यावर 3 मिनिटं म्हणतोय मी. 3च मिनिटात तुम्हाला माणसं विसरतील. लय तर 3 दिवसात, लय तर लयच प्रेम असेल तर 12 दिवस. 13व्या दिवशी तुम्हाला कोणी होता काय नाही काहीच विचारत नाही. खोटं नसेल, खोटं असेल, माझं खोटं वाटत असेल तर याच्यावर चिंतन मनन करा. आयुष्यामध्ये काही नसते बाळांनो, लक्षात ठेवा. त्यामुळं जास्त कवटाळून बसू नका. जेवढं सुख मिळेल तेवढं घ्या. नित्याचेच दुःख होणे उशागती बसलेले. रोजचं उशालाच बसले ते. आपल्या उशालाच दुःख बसलेलं असतं. तो अवचित आले सुख ठोटा विद्यार. लक्षात येते का बघा? फार मोठा अर्थ भरलेला आहे. पण दृष्टांत अलंकार नव्हे, चेतना गुणोक्ती अलंकार आहे. दुःख उशाला बसते का? शब्दशः अर्थ घ्या. शब्दशः अर्थ दुःख उशाला बसेल तशी कल्पना केलेली आहे बघा. चेतना गुणोक्ती. धक्क्यावरच्या अजून बोटी सागर झोपे मध्ये फिरंगी. धक्क्यावरच्या भाऊचा धक्का. समुद्र किनारी जे बोटी उभा केलेल्या असतात त्याला धक्का म्हणतात. बरोबर आहे का? हा. धक्क्यावरच्या अजूनही बोटी सागर झोपे मध्ये फिरंगी. धक्का द्यावा लागतो झोप त्याला, आहे ना, पाठीमागून, म्हणून धक्का म्हणलेला त्याला. फिरंगी म्हणजे काय? फिरंगी म्हणजे काय? फिरंगी म्हणजे तलवार. आणि फिरंगी म्हणजे जहाज सुद्धा. जहाजांना पण म्हटलेलं बघा. सागर झोपेमध्ये फिरंगी. साखर आहे ते, सॉरी सागर कुठलं? साखर झोपेमध्ये फिरंगी. साखर घ्यायचं, साखर. त्या बोटी जे आहेत धक्क्यावरच्या बोटी लावलेल्या असतात आणि पहाटे पहाटे त्या काय करतायत? साखर झोपेमध्ये आहेत असं वाटतं मला. म्हणजे वास्तवात असतं का? नाही. चेतना गुणोक्ती अलंकार. निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशा कल्पना आणि त्या साखर झोपेमध्ये साखर झोपेमध्ये झोपलेल्या आहेत असं वाटतंय बघा. पुढचा अलंकार कुठला आहे बघा? सार अलंकार. आता सार अलंकारामध्ये काय असतं बघा? त्याला इंग्लिशमध्ये क्लायमॅक्स म्हणतात. इन इंग्लिश त्याला क्लायमॅक्स म्हणतात. काय म्हणतात? क्लायमॅक्स. साप सीडी सारखं. म्हणजे एखादी कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडायची. चढत्या क्रमाने मांडायची किंवा उतरत्या क्रमाने मांडायची. किंवा उत्कर्ष साधायचा किंवा अपकर्ष साधायचा. तेव्हा सार अलंकार होतो. तुम्हाला ते महात्मा फुलेंची कविता माहित असेल. कोणती? विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, एवढा अनर्थ एका अविद्येने केला. है ना? एवढे अनर्थ एका अविद्येने केले. इथं आहे बघा. विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे इथं उत्कर्षाकडून अपकर्ष साधला गेलेला आहे. उत्कर्ष काय? विद्या आहे. आणि अविद्या बघा. अपकर्ष म्हणजे चुकीचं.
म्हणजे चढत्या क्रमाकडून उतरत्या क्रमाकडे ही रचना मांडलेली आहे. विद्येविना काय गेलं बघा, मती गेली. विद्या नसेल तर मती म्हणजे बुद्धी नाही, मग मती नसेल तर नीतिमत्ता जाते. जर आपल्याकडे बुद्धी असेल तर आपण नीतिमान होतो. नीतिमान म्हणजे काय, चांगले चारित्र्य, चांगलं वर्तन करायला लागतं आपण. आणि नीती नसेल तर काय होईल, आपल्याकडे नीतिमत्ता नसेल तर गती जाणार, गती नसेल तर वित्त पण जाणार. बुद्धिमान माणसं, नीतिमत्ता माणसं काय करतात, त्यांच्याकडे वित्त असतं, पैसा असतो. आणि गती विना काय गेलं, वित्त गेले. वित्ताविना शूद्र खचले. ही शूद्र लोक होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र 4 वर्ण व्यवस्था होत्या, 4 जाती व्यवस्था होत्या. त्यातल्या जी क्षुद्र अवस्था होती ती क्षुद्र अवस्था वित्ताविना गेली. का, कारण त्यांच्याकडे विद्याच नव्हती, ते शिकतच नव्हते. तुम्हाला माहिती आहे बरोबर आहे, तसली व्यवस्था तशी होती त्यावेळेला. इतके अनर्थ एका अविद्येने केले. म्हणजे चढत्या करून उतरत्या क्रमाकडे काय केलेलं आहे, उत्कर्षकडून अपकर्ष साधलेला आहे. तेव्हा हा सार अलंकार होतो. साप शिडीसारखं, वरती सापाच्या तोंडात गेलं की काय होतंय, खाली येते, आणि शिडीच्या पायरीला असते की वर जाते. लक्षात, त्याला क्लायमॅक्स म्हणायचे. आधीच मरकट तशातही मध्य प्याला, झाला तशात जरी वृश्चिक दंश त्याला, झाली तयास तदनंतर भूतबाधा, चेष्टा वधू मग किती कपीच्या आगादा. कोणाबद्दल म्हटलं हे, माकडाबद्दल. आता हे एक माकड आहे. कपी म्हणजे माकड, लक्षात ठेवा. कपी म्हणजे माकड, मरकट म्हणजे सुद्धा माकड. मरकट म्हणजे काय, माकड. कपी म्हणजे माकड, वृश्चिक म्हणजे विंचू. आधीच मरकट, हे आधीच माकड आहे. त्यात त्याला काय झालं बघा, ते त्यानं त्यात दारू पिलेले आहे. तदनंतर म्हणजे त्यानंतर त्यानं काय, त्याला विंचू चावलेला आहे. त्यानंतर त्याला भूतबाधा झालेली आहे. मग आता सगळं मज्जाच आहे सगळी. पहिल्यांदा हे आधी माकड आहे, आणि ह्या माकडाला काय झालेलं, त्यानं माकडानं त्या दारू पिले. दारू पिल्यानंतर त्याला विंचवानी चावलेला आहे. आता माकडानं दारू पिल्यावर काय अवस्था होईल, बरोबर आहे की नाही, मज्जा होईल की नाही. त्यात त्याला आणि विंचू चावलेला आहे. मग आणिच मज्जा, विंचू परत भूतबाधा आणि झालेली आहे, लागरले त्याला. मग चेष्टा वधू मग किती, मग ते कसं करत असेल बघा, है ना. ते मूळ माकड राहील का, नाही राहणार. म्हणजे चढत्याकडून उताराकडे, उत्कर्षाकडून अपकर्षाकडे. येतं लक्षात, त्याला सार अलंकार म्हणायचं. पुढचं बघा, एखादी कल्पना चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडून, हा अरे तेच वरती आले. 1 मिनिट थांबा. बघा, खिळ्यासाठी नाला गेला, नालासाठी घोडा गेला, घोड्यासाठी स्वार गेला. एवढ्या अनर्थ एका खिळ्याने केला. घोड्याला नाल मारायचा असतो, बरोबर. आणि मग नाल खेडेगावात मिळतो का रे, नाही मिळत. मग त्याला शहराच्या ठिकाणी जाऊन आणायला पाहिजे, बरोबर ना. मग समजा आता खेडेगावात पूर्वी काय नसायच्या, गाड्या नसायच्या. घोड्याला तर नाल मारायचा आहे. आता खिळा आणायला जायचं म्हटलं एवढ्या लांब चालत जाऊन चालेल का, नाही जाणार. मग आपल्याला घोडा घेऊन जायला पाहिजे, बरोबर ना. घोडा घेऊन जायला पाहिजे. मग तो दुकानदार घोड्याचा टाचा बघणार, तेवढ्या मापाचा तो नाल देणार, बरोबर आहे ना. मग नाल घेऊन आपण येणार, घोड्याला बांधून वगैरे त्याला ते नाल ठोकणार आपण. मग यांनी काय केलं, एका माणसानं घोडा घेऊन गेला, नाल आणला, आणि मग आता घोड्याला बांधलेला आहे. आता काय झालं बघा, पण तो नाल घेऊन आला पण खिळाच विसरला. हे खुळं खिळाच विसरून आलं. नाल घेऊन आलंय, आता त्या नालाच्या होलाच्या मापाचा खिळा नको का, ते खिळाच विसरून आलं. मग आता परत काय झालं बघा, खिळ्यासाठी कोण गेलाय, खिळा आणायला जायला पाहिजे परत. आता नाल न्यायला पाहिजे, कारण नालाचं माप बघायला पाहिजे. त्याचं नालाचं होल लहान व्हायचं, खिळं मोठं व्हायचं, बरोबर आहे ना. मग नाल न्यायला पाहिजे. खिळ्यासाठी नाल गेला, खिळा आणायचा आहे, नाल गेला. नालासाठी घोडा, आता एकटा जाईल का घोडा, नाही. मग घोडा न्यायला पाहिजे की नाही, त्याच्यावर बसून जायला पाहिजे. आणि घोड्यासाठी स्वार, घोडा एकटा जायला आणायला, खिळा द्या म्हणून सांगेल घोडा, नाही चालत. तो स्वार म्हणजे मालक जायला पाहिजे. एवढा अनर्थ एका खिळ्याने केला. म्हणजे खिळ्यासाठी नाल गेला, नाल्यासाठी घोडा गेला, घोड्यासाठी, आणि एवढा अनर्थ एका खिळ्याने केला. समजलं. ते महात्मा फुलेंच्या काव्यावरूनच आलं त्यानं, ते तसं जुळवलेलं आहे, बरोबर का. हा, काव्यात नाटके रम्य, नाटकात शकुंतला, त्यामध्ये 4था अंक, त्यातही 4 श्लोक.
शकुंतलेचं नाटक फार छान आहे बघा. शकुंतला एक फार सुंदर स्त्री होती. तिचं वर्णन खूप छान काव्यामध्ये केलेलं आहे बघा. हे काव्यात नाटके रम म्हणजे शकुंतला नावाचं नाटक जे आहे ते रम्य आहे. त्यात परत काय बघा, आणि मध्ये चौथा अंक. खरं तर पाहायला गेलं तर नाटक 1 अंकी 2 अंकी फार फार तर 3 अंक असतात, बरोबर. तेवढंच रुचीदार वाटते, पण त्यात चौथा अंक याला घातलेला आहे. आणि श्लोक किती त्या चौथ्या अंकात, आणि 4 श्लोक. तुम्हाला माहित नसेल तर सांगतो, ज्ञानेश्वरांच्या एका श्लोकावर आपण एक ग्रॅज्युएशन जेवढं करतो ना तेवढं नॉलेज मिळते. एक आहे किती ओव्या किती श्लोक लिहिले बघा. 18 अध्याय आहेत, 9000 काहीतरी श्लोक आहेत. मज्जा आहे बघा. म्हणजे सगळं सार अलंकार, म्हणजे हे सगळं रचत पुढे गेलेलं आहे बघा. आधीच कारले त्यात कडुलिंबावर चढलेले. वा, आधीचे कारलाय आणि त्यात ते कुठं चढले बघा, कडुलिंबावर. मग आणखीच कडू होणार आपण कशी. वाट ती तरी सरळ कुठे पांदीतील सारी. पांदीतील वाट माहिती आहे ना तुम्हाला, पांदीतील वाट. त्यातून तर आज रात्र अंधारी भारी. हे चाललेलं आहे, रात्र झालेली आहे, आणि ते काय म्हणते बघा, वाट ती तरी सरळ कुठे पांदीतील भारी. हा, पांदीतील सारी वाट आहे ती, आणि त्यातून तर आज रात्र अंधारी भारी. आणि बैल कसल्याही बुजती आवाजा. हा शेतकरी चाललेला आहे बैलगाडी घेऊन. बैल कोणत्याही आवाजाला बुजतात. आणि किरकिरती आहे ती. किरकिरती रात किडे झाल्या तिन्ही सांजा. है ना. पांदीत कोण असते, रात किडे असतात. रात्रीला किडे असतात बसलेले आणि बैल बुजतोय, म्हणजे आधीच तो त्याला रात्र झालेली आहे त्यात. आणि तो काय केलेलं त्यानं, लवकर जाऊया म्हणून पांदीत वाट. पानंद म्हणजे काय रे, पानंद म्हणजे काय. आता आपण जे पानंद मानतोय ती पानंद वेगळी. पानंद ही परीक्षेला आलेला आहे बघा. पानंद म्हणजे काय सांगा. शेतातून जाणारी अरुंद वाट. रुंद असेल तर फास्ट जाता येते, पळवता येतात बैल, पण शेतातून जाणारी अरुंद वाट. लक्षात, परीक्षेला आलेला आहे पानंद. आणि आपण पानंद कुठं म्हणतो, आपल्या गावातली पानंद माहिती आहे तुम्हाला. मज्जा असते बघा, मोर बसलेले असतात. आता पुढचा अलंकार आहे बघा, पर्यायोक्ती अलंकार. पर्यायोक्ती अलंकार म्हणजे काय. पर्यायोक्ती अलंकार एखादी गोष्ट सरळ शब्दात न सांगता ती कसं सांगायचं, अप्रत्यक्ष रीतीने सांगायचं किंवा आडवळणाने सांगायचं, त्याला काय म्हणायचं, पर्यायोक्ती अलंकार म्हणायचं. आता उदाहरणार्थ बघा, अरे तू तर उंबराचे फुल आणायला सांगितलेस. एखाद्याला तुम्ही काहीतरी आणायला सांगितलेलं आहे आणि तो सगळं कोल्हापूर अखंड महाराष्ट्र हिंडतो तरी सुद्धा त्याला मिळत नाही. मग तो येतो, खिन्न अवस्थेत येतो, अरे तू तर वस्तू कुठेच मिळत नाही असं न म्हणता तो काय म्हणतो, अरे तू तर उंबराचे फुल आणायला सांगितलेस मर्दा. म्हणता की नाही तुम्ही. म्हणजे एखादी गोष्ट सरळ शब्दात सांगायची नाही, ती आडवळणाने सांगायची. मग मित्र म्हणतो म्हणजे सरळ सांग की, मुद्द्यावर की, बरोबर का. तसं बघा, तो देवाला आवडला, काय सांगितलं असतं आपण सरळ. तर ह्या काय, हा काय म्हणतो, तो देवाला आवडला. एखादा मित्र भेटला नाही खूप दिवस, दुसरा त्याचा मित्र मिळाला, तर आपण काय म्हणतो, अरे तो अमुक अमुक कुठे आहे. तो म्हणतो अरे काय करायचं, तो मेला, असं म्हणतो का तो. नाही, तो देवाला आवडला. काळाने त्याला आमच्यातून हिरावून नेला, असा आणि काहीतरी कोणतरी म्हणेल. म्हणजे काय, काळ्याने कोणी हिरावून नेला, काळाने त्याला आमच्यातून हिरावून नेला, असं बरोबर ना. पुढं, तो सध्या बिनभाड्याच्या खोलीत राहत आहे. म्हणजे बिनभाड्याची खोली म्हणजे तुरुंग. लक्षात ठेवा, बिनभाड्याची खोली म्हणजे तुरुंग. आपल्याला सांगता आलं असतं ना सरळ सरळ की तो सध्या तुरुंगात आहे, त्याला अटक झालेली आहे, असं न म्हणता तो काय म्हणतो बघा, तो सध्या कुठे आहे, बिनभाड्याच्या खोलीत राहतोय. त्या चोरांचा पोलिसांनी चांगलाच पाहुणचार घेतला. पाहुणचार म्हणजे काय रे, चांगला चोर दिला. आलं लक्षात. आपल्याला काय वाटतं, पाहुणचार दिला म्हणजे बिस्किट चहा वगैरे सगळं फराळ खायला दिला असेल, 5 पकवान, असं नाही, चांगलाच पाहुणचार घेतलेला आहे. आता पुढचं बघा, 10 वर्षे मी कॉलेजात शिकतोय महाराज. वा, कॉलेज किती वर्षाचं असते, यान म्यान 3 किंवा वाढीव असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर 2.
लय तर लय कॉलेज 5 वर्षात असते, हे कॉलेज 10 वर्ष शिकाले. सरळ सरळ का सांगत नाही मी नापास होतोय रोज, दरवर्षी मी नापास होतोय असंच न सांगता तो काय सांगतोय? कोणता अलंकार? विसरले बस. पर्यायाने सांगतोय तो. मी 10 वर्ष राहतो. तू जे सांगतोस ती कल्पित कथा वाटते. कोणीतरी काहीतरी सांगतोय, मग आपण कल्पित कथा म्हणजे खोटं बोलतोय ते, मग त्याला हे कळू द्यायचं नाही आहे की कल्पित कथा म्हणजे. सरळ सरळ आपण म्हणलं लय खोटं बोलायस, त्याला राग येईल की नाही? राग येणार ना त्याला, तो चिडेल है ना, पणपणेल. मग आपण तसं म्हणायचं नाही, तू जे बोलतोस ते कल्पित कथा वाटते बाळा. त्याला काही समजत नाही, सगळं वायू व्यवस्थित होईल. कल्पित कथा सरळ सरळ सांगायचं नाही, पर्यायाने सांगायचं. आणखी एक तुम्हाला सांगतो, मी जिथं माझं डीएड झालं तिथं त्या गल्लीतल्या एका मुलाने मला सांगितलं की आमचा कार्यकर्ता वारलेला आहे आणि सर 4 ओळीचं कोटेशन द्या, आम्हाला बॅनर लावायचं. मग मी ते 4 ओळीचं कोटेशन दिलं. काय दिलं बघा, असं वाटायला पाहिजे की लोकांनी वाचत थांबलं पाहिजे अशी ती मुलं म्हटली. मग मी 4 ओळीची कोटेशन दिलं. जाताना थोडं थांबायचं तरी होतं, जाताना थोडं थांबायचं तरी होतं, काय चुकलं आमचं ते सांगायचं तरी होतं, काय चुकलं आमचं ते सांगायचं तरी होतं, असं दिलं. खूप छान आवडलं. त्यांनी 10 दिवस ठेवायच्या ऐवजी महिनाभर ठेवले. बरोबर का? जाताना थोडं थांबायचं तरी होतं, काय चुकलं आमचं ते सांगायचं तरी होतं. म्हणजे आड वळणाने त्याला प्रश्न केलेला आहे, म्हणजे पर्यायाने. लक्षात आलं? पुन्हा फाटोस्तोर ठेवला असेल. पुन्हा फाटोस्तोर नाही, खरंच फाटलं ते. आमच्या गरीबाच्या घरी पायधूळ झाडावी अशी विनंती. लक्षात घ्या. आमच्या गरीबाच्या घरी पायधूळ झाडावी. मी तुझं बॅनर 1 वर्ष लावतो काय? तू फक्त पोस्ट काढ. फाटलं की मी आणि तिथं जाऊन चिकटपट्टी लावतो. बघा, आमच्या गरीबाच्या घरी पायधूळ झाडावी म्हणजे काय? आमच्या गरीबाच्या घरी यावं असं न म्हणता तो काय म्हणतोय बघा, पर्यायाने सांगतोय पायधूळ झाडावी. माझ्या उत्तरपत्रिकेवर खुश होऊन गुरुजींनी मला वन्स मोर दिला. वन्स मोर मीन्स, आता हे बघा, माझ्या उत्तरपत्रिकेवर खुश होऊन गुरुजींनी मला वन्स मोर दिला म्हणजे काय झालं असं ते? मग त्याने सरळ सरळ सांगितलं का मी नापास झालो? ते काय सांगाले? पर्यायानं घुमवून फिरवून सांगाले. काय? वन्स मोर. विजय पास होण्यासाठी नेहमी आषाढी कार्तिकीच्या वाऱ्या करतो. सरळ सरळ विजय कधीच पास होत नाही असं म्हणतो का आपण? पास होण्यासाठी आषाढी कार्तिकीच्या वाऱ्या करतोय म्हणजे काय? दरवर्षी नापास होतोय, परत त्याच वर्गात. आलं लक्षात? याला म्हणायचं कुठला अलंकार? पर्याययुक्त अलंकार. आणि मग पुढच्या तासाला आपण आता पुढच्या भागामध्ये आपण काय करूया? अन्युक्त अलंकार पाहूया. ठीक आहे?